वाटणातलं सुकं चिकन, असं ते रट काळ्या वाटणामध्ये शिजलेलं चिकन कसलं भारी दिसतंय. तर एकदम सोपी आणि गावरान चवीची रेसिपी आहे बरं का. आणि मल्टीपर्पज, स्टार्टर म्हणून खा, चपाती बरोबर खा, रस्सा करून खा, कसंही करू शकता. बघायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत काळं सुकं चिकन. तुम्हाला रेसिपी समजलेलीच आहे. एकदम मस्त असं काळं कुळकुळीत सुकं चिकन करायचंय, गावरान पद्धतीचं, चवीला खूप भारी लागतं आणि एकदम सोपी रेसिपी सांगणार आहे. तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य सांगते. तर हे चिकन आपलं 3 स्टेप्समध्ये तयार होतं. चिकन शिजवायचं, त्यानंतर मसाला तयार करायचा आणि मग दोन्हीला एकत्र करून सुकं चिकन करायचं. पहिली स्टेप आहे चिकन शिजवून घ्यायचं, त्यासाठीचं साहित्य बघू. तर त्यासाठी आपण घेतलंय 1 किलो चिकन, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे मीठ आणि 1 ते 1.5 चमचा हळद. चिकन स्वच्छ धुतलं, एका भांड्यात काढलंय. यामध्ये घालायचे मीठ आणि हळद. हळद मी मुद्दामहून भरपूर घालते जेणेकरून जे चिकनचं पाणी असतं ना छान दाटसर तयार होतं. आता याला टॉस करायचंय. हळद मीठ चांगलं लावून घ्यायचं. हाताने मिसळू शकता पण टॉस केल्यावरही चांगलं मिसळलं जातं. हे बघा, हळद आणि मीठ चिकनला चांगलं लागलं गेलं, हात अजिबात खराब होत नाहीत. आता याला एक अर्धा तास मुरवत ठेवूयात आणि मग चिकन शिजायला घालू. चिकन मुरायला ठेवून अर्धा तास नाही, मी 15 मिनिट मुरायला ठेवलं होतं. चिकन शिजायला टाकूया. चिकन शिजवण्यासाठी पातेलं गरम करत ठेवलंय. त्यामध्ये घेऊयात अगदी 2 छोटे चमचे तेल. चिकन शिजताना फार तेल घालायचं नाही. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये केमिकल्स वापरले जात नाहीत. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल गरम झालं, यामध्ये जाईल बारीक चिरलेला कांदा. कांदा आपल्याला मोठ्या आचेवरच हलका मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, खूप डार्क करायचा नाही. तर कांदा असा गुलाबी परतला, फार डार्क करू नका, नाही तर चिकनला पण डार्क रंग येतो. यामध्ये आता घालूयात हळद मीठ लावलेलं चिकन. आता हे चिकन या कांद्यासोबत मोठ्या आचेवर 2 मिनिटं परतायचं. इथं सुद्धा माझी आई काय करते माहिती आहे का, अशी कढई असेल किंवा भांडं असेल तर कापडाने पकडायचं आणि टॉस करायचं. कारण चिकनचे पीस असे मोठे असतात, नीट हलवता येत नाहीत. असं टॉस केलं की छान हलवता येतं, सगळं चांगलं लागलं जातं. गॅस आता मोठा ठेव. पुन्हा आता याला 2 मिनिटं असं फक्त खालीवर करायचं. एकदा असं मिसळायचं, ठेवून द्यायचं, पुन्हा मिसळायचं. असं मोठ्या आचेवर 2 मिनिटं हलका चिकनचा रंग पांढरट होईपर्यंत परतूया. चिकन मोठ्या आचेवर मस्त परतलंय. आता बघा रंग थोडासा असा बदललाय. गॅस कमी करायचा, याच्यावर झाकण ठेवायचं आणि यामध्ये घालायचंय पाणी. पाणी चिकनमध्ये घालायचं नाही, ताटावर घालायचंय. आपल्याला सुकं चिकनच करायचं आहे, त्यामुळं चिकनमध्ये पाणी जाणार नाही. आणि जरी रस्सा करायचा असला तरी सुद्धा डायरेक्ट गार पाणी तुम्ही चिकनमध्ये ओतलं तर चिकन एकदम डांडरल्यासारखं होतं, त्याची सगळी चव निघून जाते. तुम्ही म्हणता ना रबरासारखं होतं, त्याचं कारण हे आहे. एकदम गरम गरम तापलेल्या चिकनवर गार पाणी घातलं की ते रबरासारखं होतं. त्यामुळे आधी ताट झाका, त्याच्यावर पाणी घाला. चिकन आधी स्वतःच्या पाण्यावर शिजू द्या आणि मग जास्तीचं पाणी घाला. आता आपण याला 5 मिनिटं मंद आचेवर असंच ठेवूया. तर एक 5 मिनिट मंद आचेवर ठेवलं होतं. उघडून बघूया. तर हे बघा, चिकनमध्ये आपण एक थेंब पण पाणी घातलं नाही, पण चिकनला स्वतःचं पाणी सुटलंय. तुम्हाला इथून दिसत असेल. हे बघा. आता तर तुम्हाला जर रस्सा करायचा तर हे पाणी असंच याच्यामध्ये ओतायचं. पुन्हा गरम पाणी ओता, पाहिजे तेवढा रस्सा करून शिजवून घ्या. आपण सुकंच करणार आहोत, त्यामुळे आपण आता पाणी अजिबात घालायचं नाही. आता आपण काय करूया, हे ताट असंच याच्यावर ठेवू. एकदा हलवून घेतलं, झाकण ठेवायचं आणि चिकन साधारण एक 20 मिनिटं मंद आचेवर शिजवायचं. फक्त दर 5-5 मिनिटांनी खालीवर करा. ठीक आहे. तर आपलं चिकन एका बाजूला शिजतंय, तोपर्यंत आपण याचा मसाला करूया. त्यासाठीचं साहित्य सांगते. मसाल्यासाठी आपल्याला सुक्या खोबऱ्याची अर्धी वाटी घ्यायची आहे. 4 कांदे लागतील, 2 इंच दालचिनी, 4-5 लवंग, 1 चमचा जिरं, 2 चमचे तीळ, 15-20 लसूण पाकळ्या, 2 इंच आलं आणि पाव वाटी कोथिंबीर. सुकं चिकन करण्यासाठी लागणारे 1 तमालपत्र, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 2-3 चमचे काळा मसाला, चवीप्रमाणे मीठ. आता साहित्य बघितलं. मसाला कसा करायचा आहे, हे काळं चिकन आहे बरोबर. त्यासाठी आपल्याला एकदम काळं कुळकुळीत वाटण पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करूया, कांदे सोलून घेतलेले
ते डायरेक्ट गॅसवर ठेवायचे, सोबतच खोबरं पण घ्यायचं. खोबरं ना थोडं फोडून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत भाजता येतं. गॅस मोठाच ठेवलाय. याला असं चांगलं गॅसवर सगळ्या बाजूने काळं कुळकुळीत होईपर्यंत भाजूया. एक बाजू भाजून झाली की चिमट्याने उलटायची आणि सगळं छान भाजून घ्यायचं. तर हे बघा, खोबरं कांदा मस्त असं काळं कुळकुळीत भाजायचं. याला पूर्ण गार करूयात आणि मग वाटण करू. तर आपला मसाला भाजून होत होता, दुसरीकडे चिकन पण आपलं शिजलेलं आहे. हे बघा, चिकनला थोडं थोडं स्वतःचं पाणी सुटलंय. आपल्याला एवढं सुक्या चिकनला लागणार आहे, जास्तीचं लागणार नाही. चिकन सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलंय. हे बघा, गॅस बंद करूयात आणि ते गार झालं की वाटण करू आणि मग पुढची प्रोसेस करू. तर भाजलेला कांदा खोबरं गार झाल्यावर मी असं कापून घेतलंय, कांदा पण असं मोडून घेतला. आता आपल्याला बाकीचे मसाले भाजायचे. छोटंसं कढलं तापत ठेवलंय, त्यामध्ये घालायचे जिरं, पांढरे तीळ, लवंग ही यातच घालूया आणि दालचिनी अशी तोडून घालायची. गॅस कमीच ठेवायचा आणि याला भाजून घ्यायचं. तीळ मस्त तडतडू लागले, या मसाल्यावर सगळं काढूया आणि याला बारीक करू. सगळं गार झालं, आता मिक्सरच्या भांड्यात काढायचं. यामध्येच घालूयात लसणीच्या पाकळ्या, आलं, भरपूर कोथिंबीर घालायची. कोथिंबीर अशी वाटणामध्ये घातली की रंग अजून छान असा डार्क येतो. यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि याला बारीक करूया. तर वाटण बघा मस्त तयार झालंय. असं एकदम काळं कुळकुळीत वाटण पाहिजे. यापेक्षाही डार्क केलं जातं जर तुम्ही जास्त कांदा किंवा खोबरं जास्त भाजलं तर. वाटण तयार झालंय. आता इथून पुढे 10 मिनिटात चिकन तयार होईल. तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये आता आपल्याला तेल थोडं जास्त घालायचं आहे. शिजताना कमी घालायचं, चिकन सुक्कं करताना जास्त घालायचं. जवळपास 4 टेबलस्पून तेल घातलं. तेल चांगलं तापलं, यामध्ये जाईल तमालपत्र. मग यामध्ये घालूया कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला घाला आणि मिरची पावडर. असे हे मसाले आपण तेलामध्येच घातले ना तर रस्सा किंवा जे काही आपण करतो ना ग्रेव्ही, त्यालाही रंग छान येतो. याला कमी गॅसवरच परतायचं आणि मग यामध्ये आपण घालूया तयार केलेलं काळं वाटण. आता गॅस आपण थोडा वाढवूयात, एकदम कमी नको, आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतूया. आता हे तेल सुटलेलं दिसतंय, पण हे वाटण आधी ते अब्झॉर्ब करेल आणि मग सोडायला लागेल चांगलं शिजल्यानंतर. एक 5 ते 6 मिनिटं परतूया. आणि हे बघा, मसाला मस्त भाजलाय, अजून काळा कुळकुळीत दिसायला लागला. मी 4-5 मिनिट म्हणाले होते, पण मला 7-8 मिनिट लागले. मस्त भाजलाय, छान तेल सुटलंय, शाईन आली आहे त्याला. आता यामध्ये घालूया शिजवलेलं चिकन. पाणी खूप नाही आहे, सुक्कंच करणार आहोत, त्यामुळे मी याला जेवढं पाणी आहे त्या सगळ्यांसहित घालतेय. तुम्हाला इतकंही पाणी नको आहे तर तेवढं पाणी काढून ठेवलं तरी पण चालणार आहे. याला आता या वाटणामध्ये चांगलं मिक्स करायचं. हे बघा, याला मस्त असं चांगलं त्या वाटणामध्ये परतलं. गॅस करायचा कमी, याच्यावर ठेवायचं झाकण. 5 मिनिटाची मस्त वाफ काढूया. मध्ये फक्त एकदा हलवून घ्या म्हणजे खाली करपणार नाही. 5-6 मिनिटाची वाफ काढली आणि हे घ्या, कसलं भारी दिसतंय आपलं हे मस्त असं काळं कुळकुळीत चिकन तयार झालंय. याच्यावर घालायची चिरलेली कोथिंबीर. कसं शिजतं ना एकदम असं रटरट त्या मसाल्यामध्ये. याला मिक्स करूया आणि मस्त असं हे चिकन सर्व करू. हे चिकन याची ना, ह्याला आपण मल्टीपर्पज चिकन म्हटलं तरी चालेल. हे तुम्ही असं स्टार्टर म्हणून खाऊ शकता, पोळी भाकरीसोबत खाऊ शकता, किंवा तुम्ही रस्सा सुद्धा केला. म्हणजे आपण समजा आपण चिकन शिजवलं आणि त्यामध्ये पाणी घालून ते चिकन शिजवून घेतलं, तर तो रस्सा वेगळा करायचा, अर्ध्या वाटण परतून त्या रश्श्यात घालायचं, अर्धं वाटण याच्यात परतायचं. तुम्ही सुखं आणि रस्सा दोन्ही करू शकता काळ्या वाटणामधला. जसं हवं तसं याला तुम्ही फिरवू शकता. म्हणूनच म्हटलं की मल्टीपर्पज चिकन आहे हे. दिसायला किती भारी दिसतंय बघा. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. इथं मी कांदा लसूण मसाला वापरलाय. तुम्ही जर ते काळा मसाला मिळतो ना, काळा मसाला वापरला तर अजून छान रंग येईल आणि चवही छान येईल. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.